नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज शेअर करणार आहे माझं इव्हनिंग रुटीन. तर बघा, ज्याप्रमाणे ना दिवसाची सुरुवात छान अशी पूजापातीने आणि अध्यात्माने होते, तर अगदी सायंकाळची सुरुवातसुद्धा जर आपण याच गोष्टीने केली, सायंकाळच्या वेळेला छान मस्त असा दिवा वात आणि जी धूपबत्ती असते तर त्याचा सुगंध, त्याचा धूर सगळ्या घरामध्ये पसरवला ना, तर बघा सायंकाळसुद्धा इतकी छान वाटते आणि इतकी प्रसन्न वाटते. तर इथे बघा सायंकाळची ना दिवावात माझी सुरू आहे. पण त्याआधी ना म्हणजे थोड्या वेळाच्या आधी मी मार्केटला गेलेली. पूजेचं काही सामान संपलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशीची होती पौर्णिमा. म्हणजे पौर्णिमेचे ना एक दिवसाच्या आधीचा हा व्हिडिओ आहे, रात्रीच्या वेळेचा. तर पौर्णिमेशीच रिलेटेड जे काही सामान वगैरे लागतं तर ते सगळे घेण्यासाठी म्हणून मी गेलेली मार्केटला. तर त्याच वेळेला बघा अगरबत्ती, धूपबत्ती आणि फुलं वगैरे म्हणजे जे जे काही आपलं पूजेचं सामान लागतं तर ते सगळं मी घेऊन आली होती. तर तेच सामान बघा इथे डब्यांमध्ये ठेवून देते. म्हणजे बघा एकदा आणलं ना की 15-20 दिवस किंवा कदाचित बघा कधी ना महिनासुद्धा निघून जातो या सामानांनी. तर ते सामान मी एकत्रच आणून ठेवून देते आणि पूजापातीच्या म्हणजे आदल्याच दिवशी जर हे सगळं सामान आणलं ना तर पूजेच्या वेळेवर मग ना तेवढी धावपळ होत नाही, कारण ऑलरेडी पूजेच्या दिवशी इतके सगळे कामं असतात. तर त्यामुळे मग ना आदल्याच दिवशी थोडीफार तयारी करून ठेवून दिलेली बरी असते. तर पूजेचं जे काही सामान आणलं होतं तर जे देव्हाऱ्यापाशी ठेवायचं होतं ते मी इथे ठेवलं आणि बाकीचं काही सामान आता किचनच्या स्लॅबवर ठेवलेलं आहे. तर सायंकाळची दिवावात वगैरे आधी करून घेते. तर बघा इथे ना खूप सारे दिवे तुम्हाला दिसत असतील. तर सायंकाळच्या वेळेला ना दिव्यांचा माझा हा असाच क्रम असतो. म्हणजे एक दिवा उंबरठ्याजवळ, एक दिवा आपल्या गॅस शेगडीजवळ, एक दिवा तुळशीजवळ, एक दिवा बेलाच्या झाडाजवळ. तर असं सायंकाळचं पूजापातीचं जे माझं रुटीन आहे तर ते असतं. तर सध्या बघा वातावरणामध्ये ना खूप अशी आर्द्रता आहे आणि हवासुद्धा खूप चालतो आहे. तर तुळशीच्या वर म्हणजे तुळशीजवळ जिथे मी दिवा लावते तर तिथे दिवा काही राहत नाही, तर म्हणून मग तो दिवा खाली ठेवावा लागतो. तर बेलाच्या झाडाचा आणि तुळशीचा दिवा मी तिथे ठेवला आहे. उंबरठ्यावरचा दिवा उंबरठ्यावर लावला आणि शेगडीजवळचा दिवा म्हणजे तो किचनचा दिवा आहे. तर रात्रीच्या वेळेला ना किचनमध्ये सुद्धा मी एक दिवा लावून घेते. किचनमध्ये आपल्या अन्नपूर्णा मातेचा वास असतो, तर त्यामुळे किचनमध्ये सुद्धा दिवा लावून घेते. आणि बघा जेव्हा सामान घ्यायला गेलेली असतानाच जन्माष्टमीचं म्हणजे बरंचसं सामान ना मार्केटमध्ये आलेलं. जिथून मी पूजापातींचं सामान घेते तर तिथे बघा श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठीही अशा प्रकारचे खूप सारे जे झुले असतात तर ते आलेले होते. तर माझ्याकडे ना श्रीकृष्णांसाठी ना झुला नव्हता आणि मला तो घ्यायचा होता. तर म्हटलं चला मग नंतर ना कधी मिळतं कधी मिळत नाही. खूप छान छान असे झुले तिथे होते, तर एक हा मी घेऊन आलेली. म्हटलं जन्माष्टमीसाठी ना माझ्या कामी येईल म्हणून. तर लाकडी झुला आहे हा. पूर्णपणे अनपॅकिंग वगैरे करून ना मी तुम्हाला नंतर दाखवणार. तर बघा हे सगळं जे सामान आहे ना इथे स्लॅबवर ठेवलेलं होतं, तर ते सगळं सामान आता त्यांच्या जागी ठेवून देते. उद्याची गुरुपौर्णिमा आहे तर त्यामुळे मग नारळ वगैरे लागतो आणि सोबतच पंजिरी वगैरे बनवायची असते, केळांचा प्रसाद बनवायचा असतो, पंचामृत बनवायचा असतो. तर त्यासाठी ना बरंचसं काय काय असं सामान लागतं आणि दुसऱ्या दिवशी ना खूप धावपळ होते. तर त्यामुळे मग आदल्या दिवशी हे जे सगळं सामान आहे तर ते मी आणून ठेवून दिलं आणि त्यानंतर मग केली आहे स्वयंपाकाला सुरुवात. तर आज बनवणार आहे जे मुनगाफल्ली असते, म्हणजे शेवगासुद्धा म्हणतात त्याला बरेच लोक. तर ते बनवणार आहे. तर तेवढ्यातच बघा मिस्टर आले आणि म्हणाले की दे आज भाजी मी बनवतो म्हणून. तर म्हटलं चला, नेहमीच आपण आपल्या हातची भाजी खातो, तर आज मिस्टर स्वतःहून बोलले की ते भाजी बनवणार म्हणून. तर म्हटलं चला तुम्ही बनवून घ्या. कधी कधी आपलासुद्धा मन करतो दुसऱ्याच्या हातची भाजी खाण्याचा. तर म्हटलं चला तुम्ही बनवून घ्यात म्हणून. आणि तशीही बघा भाजी ना ते खूप छान बनवतात. 2 वर्ष ना ते एकटे राहिलेले, म्हणजे आम्ही इथे आणि ते कामाच्या संदर्भात दुसरीकडे होते. तर म्हणजे स्वयंपाक वगैरे छान बनवतात ते आणि खूप छान भाजी बनवतात. तर म्हटलं चला तुम्ही भाजी बनवून घ्या म्हणून. तर ते बघा इथे भाजी बनवत आहेत आणि तोपर्यंत म्हणजे स्वयंपाकाची जी दुसरी तयारी आहे, पीठ वगैरे मळणं किंवा भात वगैरे ठेवणं, तर हे माझं चालू आहे. कारण सायंकाळच्या वेळेलासुद्धा बघा म्हणजे भात वगैरे सगळंच आमच्या इथे बनतं. म्हणजे वरण भात भाजी पोळी हा जो सगळा आयटम आहे पूर्ण स्वयंपाक सायंकाळच्या वेळेलासुद्धा बनतो.
तर इथे बघा आज वरण वगैरे बनवणार नाही, कारण मुनग्याच्या शेंगाची भाजी आहे, तर त्यामुळे मग वरण वगैरे कोणी सहसा त्या भाजीसोबत खात नाही, ती भाजी सगळे आवडीने खातात, तर त्यामुळे मग आज वरण वगैरे काही बनवणार नाही. तर मिस्टरांनी बघा इथे भाजी जी आहे ती फोडणी घातलेली आहे. भाजी कशा पद्धतीने फोडणी घालते मी, म्हणजे ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहे त्याची भाजी कशा पद्धतीने बनवते, तर त्याची रेसिपी ना जेव्हा मी भाजी बनवणार तर तेव्हा मी म्हणजे शेअर करणार. आता मी काही म्हणजे असं फारसं व्यवस्थित काही शूट केलेलं नव्हतं, तर त्यामुळे अगदी शॉर्टकटमध्ये ही जी रेसिपी आहे तर ही तुम्हाला इथे दिसलेली असेल. तर इथे बघा म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळा नाही म्हणता येणार, भाजी जी आहे ती शिजत आहे, पोळ्या वगैरे माझ्या झाल्यात आणि भाजी थोडी शिजायची आहे. तोपर्यंत वरचेवर थोडासा ना गॅस ओटा स्वच्छ करून घेतला. भांड्यांची बास्केट सायंकाळी घासलेले भांडे होते तर ते जमवून घेते. जेवणाच्या नंतर बघा पुन्हा मग आणखी ना भांडे ठेवण्यासाठी भांड्याची जी बास्केट आहे ती खाली नसेल तर मग ना पुन्हा आणखी जमवायचा कंटाळा येतो. तर स्वयंपाकाच्या अधामधात जसा वेळ मिळतो तर तशी भांड्यांची बास्केट वगैरे मी खाली करून घेते. जेवणासोबत थोडेसे हे जे पापड आहे तर हे तळून घेतले, कारण जेवणासोबत मुलांना ना काहीतरी असं तळलेलं वगैरे चांगलं वाटतं, तर त्यामुळे मग ना त्याच्यासाठी म्हणून थोडेसे हे पापड मी इथे तळून घेतले आणि जेवणाची ताटंसुद्धा लावून घेतले. या तुम्हीसुद्धा जेवायला. तर सगळं जेवणं खाणं वगैरे आटोपलं आणि त्यानंतर मग रात्रीची जी काही क्लिनिंग असते तर ती इथे करून घेते. शिल्लक उरलेलं जे जेवण असतं तर ते लहान भांड्यांमध्ये काढून घेते आणि त्यानंतर बघा सगळे जे भांडे आहेत ना तर ते सिंकला घासून घेते, कारण रात्रीचे भांडे ना उष्टे खरकटे मी सिंकला ठेवत नाही आणि सहसा बघा तशीही ना मला सवय नाही रात्रीचे भांडे वगैरे ठेवण्याची, कारण सकाळी 5 वाजताच उठून ना मला डबा बनवावा लागतो आणि उठल्या सिंकमध्ये भांड्यांचा पसारा बघितला की ना एकदम सकाळी ना डोकं खराब होतं आणि अख्खा दिवस मग तसाच अपसेट जातो. त्यामुळे मग ना म्हणजे प्रयत्न असतो की रात्रीच्याच वेळेला सगळं जे किचन आहे ते क्लीन करून झोपायचं. भलेही सगळ्यांना सुट्टी असेल दुसऱ्या दिवशी तरीसुद्धा रात्रीच्या वेळेला सगळं किचन मी क्लीन करूनच झोपते. सगळे भांडे वगैरे स्वच्छ करून घेतले, सोबतच सिंकसुद्धा पूर्ण स्वच्छ करून घेते. म्हणजे जेवढ्या वेळे मी भांडे घासणार त्या प्रत्येक वेळेला ना सिंकसुद्धा घासून घेते, म्हणजे सिंकना अजिबात चिकट होत नाही आणि सिंकमधून ना अजिबात असा कुबट वास वगैरे येत नाही. तर त्यामुळे प्रत्येक वेळेला सिंक वगैरे घासून घेते. गॅस ओठासुद्धा स्वच्छ करून घेतला. गॅस ओठा स्वच्छ करण्यासाठी एक DIY लिक्विड मी वापरते, नंतर कधीतरी तुमच्यासोबत शेअर करणार. तर सगळा गॅस ओठा स्वच्छ झाला आहे आणि दुसऱ्या दिवशी काय भाजी बनणार तर त्याची तयारी मी रात्रीलाच करून ठेवते. तर इथे थोडीशी जी चणोली असते तर ती मी भिजत घातली आहे. किचनचं सगळं माझं काम जे आहे ते आटोपलं आणि त्यानंतर मग थोडासा स्किन केअर करून घेते. म्हणजे रोजच्या रोज तर फॉलो होत नाही, पण कधी जसा वेळ मिळाला तसा मग ना स्किन केअर थोडासा करून घेते, कारण थोडा पिगमेंटेशनचा त्रास आहे. त्याच दरम्यान बघा बाहेर ना कपडे काही सुकलेले नव्हते, तर पॅक वगैरे सुकत आहे तोपर्यंत माझे लहान जे काही कामं असतात तर ते करून घेते. तर सगळे कपडे ना इथे स्टँडवर घातले, म्हणजे रात्रभरामध्ये पंख्याच्या हवेत सगळे असे वाळून जातात आणि 15-20 मिनटं तो पॅक ठेवला की त्यानंतर मग तो सुकून जातो, म्हणजे धुण्याच्या याच्यामध्ये येऊन जातो. तर सगळा पॅक वगैरे धुवून घेतला आणि त्यानंतर रात्रीचं ॲलोवेरा जेल किंवा जेही काही सिरम वगैरे आपण वापरतो तर ते लावून घेते आणि त्यानंतर मग म्हणजे हे सगळे माझे जे कामं आहेत ते झाले. देवाजवळ जे सुकलेले फुलं होते तर ते सगळे काढून घेते. तर चला व्हिडिओ इथेच संपवते. असा असतो माझा इव्हनिंग रुटीन. तर व्हिडिओ इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगत चला तर आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.